भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। वेलकम दोस्तों, आपका स्वागत है मेरे चैनल मुल्क की आवाज में। इस वक्त में मैं मौजूद हूँ वेरुड़ के अंदर और आप देख सकते हैं यहाँ पर जिला परिषद और पंचायत समिति के इलेक्शन की जो तैयारी है बड़ी धूमधाम से चालू है और सभी कैंडिडेट जो अपनी मेहनत कर रहे हैं, अपने क्षेत्र में जाकर प्रचार कर रहे हैं, लोगों से मुलाकातें कर रहे हैं, मीटिंगा ले रहे हैं। सभी का यही कहना है कि भाई हम जीत कर आना है, हमें जीत का झंडा हमारा ही लहराने वाले हैं। लेकिन यहाँ पर हमारे साथ जगन्नाथ सर मौजूद है। किस तरीके से यहाँ पर विकास होगा, अगर विकास की बात की जाए तो पिछले 15 सालों में यहाँ पर कैसा विकास रहा, हम सर से जानेंगे। और किस तरीके से यहाँ पर विकास, अगर इनकी सीट जीत कर आती है तो किस तरीके से यहाँ विकास किया जाएगा, हम सर से जानते हैं। तर सर्वप्रथम सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. काय संदेश देणार सर जनताला? मी जगन्नाथ खोसरे वेरूळ जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवत आहे आणि आमचे नेते कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या पक्षामार्फत मी निवडणूक लढवत आहे. आणि खरं म्हणजे या वेरूळ गटामध्ये 15 वर्षामध्ये जे उमेदवार निवडून आले त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं. कारण फक्त निवडून यायचं, पैसा वाटायचा आणि 5 वर्ष या मतदारसंघामध्ये बघायचं नाही. जनतेच्या काय भावना आहे, जनतेच्या काय अपेक्षा आहे, शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहे, रोजगारांच्या काय अपेक्षा आहे, याकडे या लोकांनी आजपर्यंत केलं नाही. त्यामुळे लागणार आहे. मी जिल्हा परिषदेला निवडून आलोय आणि निवडून आल्यानंतर या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा जाण्या येण्याचा रस्ता, विजेचा रस्ता, पाण्याचा प्रश्न, ग्रामीण भागामध्ये महिलांना पाणी वेळेवर भेटत नाही, अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा या माध्यमातून मी पूर्ण करणार आहे. त्याचबरोबर जे रोजगार आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे, त्यांच्या सुटण्यासाठी काही ना काही नवीन उपक्रम राबवायचे आणि त्यांना हाताळा द्यायचं काम. घरकुल को लेकर क्या कहेंगे सर? घरकुल यहाँ पे नहीं लोग ये बहुत खरं म्हणजे घरकुलाच्या बाबतीत जो सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांना घरकुल मिळालं पाहिजे. शासनाकडे घरकुल देण्याचं चांगल्या प्रकारचं नियोजन आहे. परंतु ग्रामीण पातळीवर जे राजकारणी आहे, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, ग्रामपंचायत असेल, यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. चांगल्या प्रकारचं नियोजन केलं पाहिजे. शासनाकडे अहवाल दाखल केला पाहिजे आणि शासनाकडे घरकुलाची मागणी केली पाहिजे. ती मी निश्चित पूर्ण करणार आणि ज्याला घरकुल नाही त्याला घरकुल देण्याचा प्रयत्न आहे. प्रचार किस तरीके से किया जा रहा है सर क्षेत्र के अंदर, वेरूळ क्षेत्र के अंदर? वेरूळ गटामध्ये प्रचार एकदम जोरात आहे. मी आज सध्या सर्वप्रथम सर्वांमध्ये आघाडीवर आहे. माझ्या समोर जे उमेदवार आहे त्यांच्याकडे कुणाचीही बघण्याची इच्छा नाही. त्यांची गावामध्ये परिसरामध्ये ओळख नाही, त्यांचं कुठल्या प्रकारचं काम नाही. त्याच्यामुळे ते आपल्या रेसमध्ये नाही. आपला विजय निश्चित आहे. 9 तारखेला गुलाल आपलाच राहणार आहे. लोकांची इच्छा आहे आपला माणूस हा आपला माणूस राहणार आहे, म्हणून आपला माणूस म्हणून माझ्याकडे बघण्याचं त्यांचं आव्हान हेच आहे की येत्या 7 तारखेला आपले नेते अजितदादा पवार साहेब हे आपल्यातून गेले, त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून घड्याळ या निशाणीवर बटन दाबा आणि मला भरघोस मताने निवडून द्या. ही खरी श्रद्धांजली अजितदादांना. इसके अंदर हिंदू मुस्लिम दोनों वोट है, तो क्या क्या कहेंगे? वेरूळ गटामध्ये हिंदू, मुस्लिम, दलित सगळे मतदान आहे. परंतु सगळ्यांना माहिती आहे की जगन्नाथ बापू खोसरे हे सर्वांच्या सुखामध्ये दुःखामध्ये आणि अडचणीच्या काळामध्ये येतात. त्याच्यामुळं हिंदू मुस्लिम हा कुठला भेदभाव होणार नाही. माझ्यासोबत हिंदू पण आहे, मुस्लिम पण आहे, दलित पण आहे, सगळ्या प्रकारचे लोक माझ्यासोबत आहेत. कारण त्यांना एकच माहिती आहे की बापू कुठल्याही प्रकारे जातीचा भेदभाव करत नाही. बाकीचे मंडळी जातीवर, ओबीसीवर मतदान मागतात. आम्ही तसं कुठल्याही प्रकारे करत नाही. सर्व माणसं माझी आहेत, हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, हे माझ्या सोबत असल्या कारणानं कुठल्या प्रकारचा त्याच्यामुळं असं काही होणार नाही की हिंदूचे मत तिकडे जातील, मुस्लिमाचे मत मुस्लिमाला जातील. हा कुठल्या प्रकारचा भेदभाव
तुमचं नाव सांगा. जगन्नाथ त्र्यंबकराव खोसरे, जिल्हा परिषद गट क्रमांक 27 वेरूळ. वेरूळ के जिला परिषद जनता का प्रतिसाद मिल रहा है. जनता का प्रतिशत बहुत अच्छा है. यहाँ पर अगर देखा जाए तो जिला परिषद के लिए बापू खड़े हैं और बापू को पूरा पब्लिक का, जैसे कि बापू ने अभी कहा कि पूरा पब्लिक जो भी हिंदू हो, मुस्लिम हो या फिर दलित समाज हो, सभी लोगों को ये पता है कि बापू का जो एंगल है देखने का वो सभी के लिए एक जैसा है और किसी भी तरीके का जातीय यहाँ पर कोई भी भेदभाव नहीं है. सब लोग हमें बहुत अच्छे से सपोर्ट कर रहे हैं और पूरी तरीके से वोटिंग बहुत अच्छा होने वाला है. तो जनता के बहुत से मसाइल है यहाँ पर, चाहे पानी का मसाइल हो, घरकुल का मसाइल हो, विकास का मसाइल हो, रोडों का मसाइल हो, इसको लेकर क्या कहना चाहेंगे? इसके लिए सर एक ही बात बोलूँगा, ये जितने सारे पब्लिक के मसले ये सॉल्व करने के लिए जो बंदा चाहिए, जिसको प्रीवियस एक्सपीरियंस होना चाहिए अच्छा काम का, जिसने राजकारण में समाजकारण में बहुत अच्छे से काम किया है, ऐसा एक ही बंदा मतलब बापू अपने पूरे यहाँ पर. जो अपोजिट में जो दोनों उम्मीदवार अपने सामने हैं उनको कोई भी एक्सपीरियंस पॉलिटिकल या फिर लोगों का काम करने का नहीं है. उनका बिजनेस का काम है, जिसने वही काम करना चाहिए, बिजनेस वाले ने बिजनेस करना चाहिए और जिन्होंने पब्लिक सर्विस का काम किया है ऐसे उम्मीदवार हमारे बापू, और वो इस काम को बहुत अच्छे से भी निभा सकते हैं. बापू की टक्कर किसके साथ है? बापू की टक्कर किसी के साथ नहीं. बापू आज भी खड़े अकेले और बापू आज ही विनिंग कैंडिडेट है. टक्कर के लिए बड़ा पहलवान तो होना चाहिए अच्छा सामने. आखिर जनता के लिए क्या संदेश? जनता के लिए यही संदेश दूंगा मेरी तरफ से. दोस्तों, आप लोगों ने अब तक सपोर्ट किया और इसके आगे भी सपोर्ट की उम्मीद करते हैं. जितना आप हमें प्यार देंगे, जितना आप हमें सपोर्ट करेंगे, रिटर्न में बापू आपके लिए 24 घंटा खड़े आपके लिए. मेरा नाम शुभम पोपटराव खोसरे.